नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण लाईफ सायकल LC लाईफ सायकल याविषयी आपण जाणून घेणार आहोत। आता लाईफ सायकल म्हणजे काय? बघा, आपल्या जीवनामध्ये रोज काहीतरी घडतं, दर आठवड्याला काहीतरी घडतं, दर महिन्याला काहीतरी घडतं आणि दर वर्षी पण काही घडतं। तर लाईफ सायकल मध्ये काय की लाईफ सायकल मध्ये एका विशिष्ट वेळी विशिष्ट घटना त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये घडते। आता कसं आहे तुम्हाला सांगतो की एखाद्या व्यक्तीच्या नावामध्ये किती अक्षर आहेत। समजा आता माझंच नाव आपण घेऊया, मनोज कुमार रामराव देशपांडे असं माझं नाव आहे। माझ्या नावामध्ये 25 अल्फाबेट्स आहेत। तर वयाच्या 25व्या वर्षी माझी पहिली सायकल पूर्ण झाली, 25 अक्षरं झाली। 25व्या वर्षी माझा विवाह झाला आणि विवाहानंतर माझ्या जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळाली। त्याच्यानंतर 50 माझा गेल्या 4 वर्षापूर्वी 50वा वाढदिवस झाला, तेव्हा माझ्या जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळाली। माझं जीवन स्थिर स्थावर झालं आणि आर्थिक आणि सामाजिक याच्यामध्ये मला बऱ्यापैकी पद प्रतिष्ठा आणि मुबलक पैसा मिळाला। तर आपल्या जीवनामध्ये या सुद्धा घटना अत्यंत महत्त्वाच्या आहेत की लाईफ सायकल तुमची किती वयानी किती वर्षांनी बदलणार आहे। सरासरी मानवीय जीवन 120 वर्षाचं आहे आणि 120 वर्षाच्या मानवीय जीवनामध्ये तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने जर डिराईव्ह करायचं असेल तर तुम्ही काय करावं लागेल की तुमची लाईफ सायकल तुम्हाला जाणून घ्यावी लागेल। कोणत्या वयात काय होणार आहे हे जर आपल्याला कळालं तर आपल्याला एक अंदाज येऊ शकतो। बघा, जन्मतारखेप्रमाणे आयुष्याचे 4 कालखंड आहेत। तर मोठे 4 कालखंड आहेत, पण दरवर्षी काहीतरी घडणार आहे, दर एका विशिष्ट वयात काहीतरी घडणार आहे। तर ते जाणून घ्यायचं असेल तर तुमच्या नावामध्ये किती अक्षर आहेत हे काढा। त्याच्यानंतर तुमचं आत्ताचं सध्याचं कॅलेंडर इयर हे तुमचं कुठल्या अक्षरावर आलं हे काढा। यासाठी अगदी साधं सोपं आहे। हे एवढं सगळं करत बसल्यापेक्षा तुम्ही मला संपर्क करा, मी तुम्हाला सांगतो की तुमची लाईफ सायकल कशी चालू आहे आणि पुढे येणाऱ्या घटना कशा आहेत। त्यासाठी साधं सोपं करायचं आहे। तुम्हाला फक्त एकच करायचं आहे, मला संपर्क करायचा आहे 7507103175 वर तुम्ही मला संपर्क करणार आहात आणि तुमची लाईफ सायकल जाणून घेणार आहात। तुमच्या लाईफ सायकल मध्ये किती अक्षर आहेत आणि तुम्हाला मी त्यासोबत एक छोटीशी गिफ्ट पण देणार आहे। त्याला नेम न्यूमरोलॉजी म्हणतात की तुम्ही तुमचं व्हिजिटिंग कार्डवर आय कार्डवर नाव कसं लिहावं, ते मनोज कुमार रामराव देशपांडे लिहावं का मनोज कुमार आर देशपांडे लिहावं का मनोज आर देशपांडे लिहावं का MR देशपांडे लिहावं का M देशपांडे लिहावं। ह्या 5 प्रकारातून तुमच्या भाग्यांकाशी मुलांकाशी मॅच होणारा नंबर मी तुम्हाला काढून देईन आणि तुम्ही तुमचं व्हिजिटिंग कार्डवर नाव कसं लिहावं हे तुम्ही सहज वापरू शकाल। बघा, जुन्या काळामध्ये V शांताराम, C रामचंद्र, आताच्या काळामध्ये R महादेवन, R बल्की या मंडळींनी आपली नावं अशी का धारण केली आहेत? तर त्याच्या मागे नेम न्यूमरोलॉजी आहे। तर तुम्ही यासाठी नक्कीच मला संपर्क करू शकता। माझा संपर्क क्रमांक मी तुम्हाला सांगितलेला आहे। तुम्हाला फक्त जायचं आहे व्हॉट्सअपला, येस मला नेम न्यूमरोलॉजी हवी आहे, मला व्हिजिटिंग कार्डवर नाव कसं आहे हे लिहायचं आहे आणि मला पाठवायचं आहे। मी नक्कीच तुम्हाला अगदी 24 तासात किंवा 48 तासात वर्किंग डेजच्या आत तुम्हाला मी तुमचं उत्तर देईन आणि तुम्हाला व्हिजिटिंग कार्डवर नाव कसं लिहावं, नेम प्लेटवर नाव कसं लिहावं हे मी नक्की तुम्हाला सांगेन। थँक्यू। भेटत राहूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टीसाठी, नवनवीन माहितीसाठी। तुम्ही माझं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर पण करा आणि पाहत राहा माझे नवनवीन व्हिडिओ, ज्यामध्ये तुम्हाला नवनवीन माहिती मिळेल। धन्यवाद।